व त्यांचे अर्थ. चला तर पहिली म्हण पाहूया आपण. दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना या म्हणीसाठी अर्थ आहे संकटात अधिक भर पडणे. पुढील म्हण आहे देवाची करणी अन नारळात पाणी या म्हणीसाठी अर्थ आहे नैसर्गिक गोष्टींना तोंड नसते. पुढील म्हण आहे बळी तो कानपिळी या म्हणीसाठी अर्थ आहे बलवान माणूस दुर्बळ माणसांना पिळतो. पुढील म्हण आहे बोलाचीच कढी बोलाचाच भात या म्हणीसाठी अर्थ आहे कार्य न करता वायफळ बडबड करणे. पुढील म्हण आहे यज्ञास बळी बोकडाचा. यज्ञास बळी बोकडाचा या म्हणीसाठी अर्थ आहे दुर्बळ व्यक्तीला कठीण काम करण्यास सांगणे. पुढील म्हण आहे वारा पाहून पाठ फिरवावी या म्हणीसाठी अर्थ आहे वातावरण पाहून वागावे. पुढील म्हण आहे शेरास सव्वा शेर. शेरास सव्वा शेर या म्हणीसाठी अर्थ आहे प्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच. पुढील म्हण आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीसाठी अर्थ आहे सगळ्यांशी आपुलकीने वर्तन केल्यास साध्य बाब साध्य होऊ शकते. पुढील म्हण आहे हातच्या कंकणाला आरसा कशाला या म्हणीसाठी अर्थ आहे उघड सत्य हे केव्हाही खरे करता येऊ शकते. पुढील म्हण आहे अक्कल खाती जमा. अक्कल खाती जमा या म्हणीसाठी अर्थ आहे नुकसान होणे. पुढील म्हण आहे अडली गाय आन फटके खाय या म्हणीसाठी अर्थ आहे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे. पुढील म्हण आहे अंगाची लाही लाही होणे या म्हणीसाठी अर्थ आहे खूप संतापणे. पुढील म्हण आहे अडली गाय खाते काय. अडली गाय खाते काय या म्हणीसाठी अर्थ आहे गरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारून काम करतो. पुढील म्हण आहे असंगाशी संग प्राणाशी गाठ या म्हणीसाठी अर्थ आहे अयोग्य माणसाची संगत धरल्यास प्राणही जाऊ शकतो. पुढील म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन या म्हणीसाठी अर्थ आहे अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे. पुढील म्हण आहे आदनातले रडतात अन सुपातले हसतात या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रमप्राप्त आहे काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते. पुढील म्हण आहे आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन या म्हणीसाठी अर्थ आहे आपले नुकसान झाले तर दुसऱ्याचे पण नुकसान होवो ही मनीषा मनात बाळगणे. पुढील म्हण आहे आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळ कसे लावायचे या म्हणीसाठी अर्थ आहे मोठे संकट आले की बचाव करणे अवघड असते. पुढील म्हण आहे आशेची माय निराशा. आशेची माय निराशा या म्हणीसाठी अर्थ आहे निराशा येईल म्हणून आशा कधीही सोडू नये. पुढील म्हण आहे आईची मायान पोर जाई वाया या म्हणीसाठी अर्थ आहे अति लाडाने मूल बिघडते. पुढील म्हण आहे आपण सुखी तर जग सुखी या म्हणीसाठी अर्थ आहे आपण आनंदात असतात तर सर्व जग सुखी वाटते. पुढील म्हण आहे आपल्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचे या म्हणीसाठी अर्थ आहे इतरांचा विचार न करता स्वार्थ साधणे. पुढील म्हण आहे आयत्या बिळावर नागोबा. आयत्या बिळावर नागोबा या म्हणीसाठी अर्थ आहे कोणतेही काम न करता दुसऱ्याच्या जीवावर उपभोग घेणे. पुढील म्हण आहे उकराल माती तर पिकतील मोती या म्हणीसाठी अर्थ आहे
शेतीची चांगली मशागत तर पिके चांगली येतात. पुढील म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीसाठी खूप घाई करणे. पुढील म्हण आहे एक ना धड भाराभर चिंध्या. या म्हणीसाठी अर्थ आहे अनेक गोष्टी अपूर्ण करून कोणत्याही गोष्टी पूर्ण न करणे. पुढील म्हण आहे एका माळेचे मणी ओवायला नाही कुणी. या म्हणीसाठी अर्थ आहे सर्व एकसारखे असताना कोणीच काम करत नाही. पुढील म्हण आहे औषधा वाचून खोकला गेला. या म्हणीसाठी अर्थ आहे परस्पर संकट टळले. पुढील म्हण आहे करायला गेले गणपती अन झाला मारुती. या म्हणीसाठी अर्थ आहे जे करायचे ते नीट समजून करावे नाहीतर भलतेच घडते. पुढील म्हण आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या म्हणीसाठी अर्थ आहे प्राणांतिक संकटातून वाचणे. पुढील म्हण आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. या म्हणीसाठी अर्थ आहे आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारण. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये.